लावा म्हणजे दिसेल आपल्याला. पहिला बॅटिंगचा इकडे करत आहेत. कोण विसरेल सेमीफायनलचा सामना इंग्लंड वर्सेस इंडिया, मँचेस्टरचं ते मैदान. यशपाल शर्मांच्या जोडीला दादानी काय पार्टनरशिप केली होती आणि म्हणून तो आपण सेमीफायनलचा सामना जिंकलो होतो. या सगळ्या आठवणी आहेत 1983च्या. मात्र बघायचं आहे पुढचा चेंडू ड्राईव्ह करतायत, कारण ओल्ड इज गोल्ड क्रिकेट आपण का म्हणतो आणि अशा महान क्रिकेटरला खरोखर मानाचा मुजरा. थोडंसं बॅटिंग करतायत सन्माननीय संदीप पाटील सर. जुन्या आठवणींना आज उजाळा देण्याचं काम पुन्हा एकदा इकडे करत आहेत. बघायचं आहे दादांना गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नाही आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा एखाद्या गोलंदाजाचं सौभाग्य आहे तिकडे का संदीप पाटील सरांना बॉलिंग करायची. डॅशिंग पर्सनॅलिटी, दॅट्स अ गुड हिस्ट्री इन इंडियन क्रिकेट टीम. सन्माननीय संदीप पाटील सर. जबरदस्त बॅटिंग परफॉर्म आणि दादा गोलंदाज सुद्धा आहेत. मी सांगितलं ना, कारण जवळजवळ जर टेस्ट क्रिकेटमध्ये 9 विकेट आणि वन डे क्रिकेटमध्ये 15 विकेट सरांच्या नावावर आहेत. त्यानंतर जर बघितलं तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 86 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 46 विकेट सन्माननीय संदीप पाटील सरांच्या नावावर. एक ऑलराऊंडर हिरा आपल्या इंडियन टीमला आज मिळाला होता आणि एक जबरदस्त बॅटिंग तुम्ही तिकडे बघितली सन्माननीय संदीप पाटील सरांची. खूप खूप धन्यवाद सर. क्या बात आहे. जुन्या आठवणींना आज उजाळा मिळाला. संदीप पाटील सर खरोखर तुमच्या या पदस्पर्शाने आज मीरा भाईंदरची नगरी ही पावन झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण हेच ते मैदान आहे. तुमच्या माहितीसाठी इथेच रोहित शर्मा घडला होता. मीरा भाईंदर संकुल क्लब मधून जेव्हा रोहित शर्मा मीरा भाईंदरला राहायचा तेव्हा सर्वांनी मैदान खाली करायचं. चला बाहेर या, मैदानाच्या बाहेर या. आपल्याला स्टेज कडे जमायचंय परत एकदा थोड्या वेळात, अर्ध्या तासात. कुणीही मैदान सोडायचं नाहीये. सगळेजण इकडे केले पॅव्हेलियन मध्ये बसून घ्यायचंय प्लीज. सर्वांना विनंती आहे. 18 ऑगस्ट केवळ 15 ते 20 मिनिट आणखी थांबायचं आहे.